नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. येणाऱ्या तलाठी भरतीच्या अनुषंगानं अर्थात तलाठी भरती 2025 साठी इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण सिरीज चालू केलेली आहे. या सिरीजचा हेतू म्हणजे येणाऱ्या तलाठी भरतीबाबत तुम्हा सगळ्यांना नवीन नवीन गोष्टी माहिती व्हाव्यात, तुम्हाला संपूर्ण अपडेट मिळावी आणि या तलाठी भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन व्हावं यासाठी आपण ही सिरीज चालू केलेली आहे. या सिरीजचाच एक भाग म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीसाठी एक्झाम पॅटर्न कसा असतो आणि या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का, या दोन मुद्द्यांबाबत चर्चा करणार आहोत. व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना आपल्याला सांगतो. येणाऱ्या तलाठी भरतीसाठी तुम्हा सगळ्यांना कमी दिवसांमध्ये तुमचा खूप चांगला अभ्यास व्हावा, तुम्हाला खूप चांगलं गायडन्स मिळावं, तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिका समजाव्या, तुम्हाला नोट्स मिळाव्यात, या अनुषंगानं तलाठी भरतीसाठी आपण ही एक रेकॉर्डेड बॅच लॉन्च केलेली आहे. या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. मी तसं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे या बॅचमध्ये अनुभवी शिक्षक वृंदांनी शिकवलेलं आहे. PDF स्वरूपामध्ये नोट्स आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, 250 पेक्षा जास्त टेस्ट सिरीज आहेत आणि TCS पॅटर्ननुसार किंवा TCS ने पाठीमागे घेतलेल्या प्रश्नपत्रिका पण उपलब्ध आहेत. इग्नाइट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करून तुम्हाला ही बॅच उपलब्ध होईल. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची पात्रता म्हणजे तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. मग ग्रॅज्युएशन कुठल्याही विद्यापीठातनं असेल तरी चालतं, अगदी मुक्त विद्यापीठातलं पण चालतं. MSCIT पण गरजेचे आहे, पण फॉर्म भरताना MSCIT नसेल तरी चालतो. काही विशिष्ट पिरियड नंतर MSCIT कंप्लीट करून दिलं तरी चालतं. पण आता आपल्याकडे वेळ आहे तर MSCIT पण तुम्ही करून घ्या, कारण सगळ्याच एक्झामला आता MSCIT कंपल्सरी आहे. मराठी भाषेचं ज्ञान आणि तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी अर्थात तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. चला आता आपला मुख्य विषय म्हणजे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे. तर बघा, तलाठी या परीक्षेला 100 प्रश्न विचारले जातात 200 मार्कांसाठी. अर्थात एक प्रश्न 2 मार्कांसाठी विचारला जातो. मग 100 प्रश्नांचं जे वर्गीकरण आहे ते 4 विभागामध्ये केलं जातं. त्यातला पहिला विभाग म्हणजे मराठी व्याकरण. या मराठी व्याकरणाचे तुम्हाला 25 प्रश्न आहेत 50 मार्कांसाठी. त्यानंतर इंग्रजी आहे 25 प्रश्न 50 मार्कांसाठी. त्यानंतर गणित आणि बुद्धिमापन चाचणी आहे 25 प्रश्न 50 मार्कांसाठी. आणि सामान्य अध्ययन अर्थात त्यामध्ये चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान या अनुषंगाने प्रश्न येतात. 25 प्रश्न 50 मार्कांसाठी. अशा पद्धतीने 100 प्रश्न 200 मार्कांसाठी तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. परीक्षेचं स्वरूप जे आहे ते MC ऑब्जेक्टिव्ह टाईप, म्हणजेच एक प्रश्न आणि 4 पर्याय असणार आहे. आपल्याला योग्य पर्याय फक्त कम्प्युटरवरती टिक करायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्या परीक्षेचं स्वरूप असणार आहे. हा पेपर सोडवायला आपल्याला 2 तासाचा कालावधी मिळतो, हे लक्षात घ्या. आता मागची जी परीक्षा आहे तलाठीची ती TCS कंपनीने घेतली होती. यावर्षी होणारी परीक्षा सुद्धा TCSच घेईल ही दाट शक्यता आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षेचा मग डिटेल अभ्यासक्रम काय आहे, मराठीमध्ये नेमकं काय विचारतात, इंग्रजीमध्ये काय विचारतात किंवा गणित बुद्धिमापन मध्ये काय विचारतात, GK GS मध्ये काय विचारतात, या दृष्टीनं आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू असते का. तर बघा, इथून पाठीमागे जेवढ्याही तलाठीच्या परीक्षा झालेल्या आहेत त्या तलाठी परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे कुठल्याही प्रकारे इथे तुमचे काही प्रश्न चुकले तरी मार्क वजा होत नाही, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. आता मागच्या वर्षी TCS ने परीक्षा घेतली होती, तिथेही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नव्हतं. पण हे लक्षात घ्या, उद्या समजा जर निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू झाली, मला असं म्हणायचं आहे की यावर्षी जाहिरात आल्यानंतर त्यामध्ये जर TCS ने असं सांगितलं की आम्ही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू करणार आहोत, तर तो नियम त्यांच्या अधिकारामध्ये येतो. त्यामुळे पुढे लागू होईल की नाही ते आपण आत्ता सांगू शकत नाही, पण आत्ता तरी लागू नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे. चला, मग ही एक महत्त्वाची माहिती आपल्याला घ्यायची होती, त्यासाठी आजचा व्हिडिओ होता. मला अशी आशा आहे की तुम्हाला हा अभ्यासक्रम अर्थात परीक्षा पॅटर्न आणि निगेटिव्ह मार्किंग याविषयी तुमच्या मनामध्ये आता कुठलीही शंका नसेल. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, येणाऱ्या तलाठी भरतीसाठी तलाठी भरतीची ही रेकॉर्डेड बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे. या बॅचमध्ये 250 पेक्षा जास्त टेस्ट सिरीज आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, PDF स्वरूपामध्ये नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहे. तर या बॅचचा नक्की तुम्हाला फायदा होईल. मागच्या तलाठीच्या प्रोसेसमध्ये हजारो विद्यार्थी आपले सिलेक्ट झालेले आहेत. याच बॅचचा त्यांना फायदा झालाय, तुम्हालाही नक्की फायदा होईल.
इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. अधिक माहितीसाठी 8888256117 या नंबरला संपर्क करू शकतात. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.